जपान मधील एका माकडाच्या पिलाची कहाणी जे पूर्ण जगामध्ये व्हायरल होते. त्याचं नाव आहे पंच. जन्मानंतरच काही दिवसांनी त्याची आई त्याच्यापासून दुरावली. एकट्या पडलेल्या त्या माकडाच्या पिलाला बाकी माकडांनी स्वीकारले नाही, की माकडांनी त्याला झिडकारलं. पण एकट्या पडलेल्या त्या माकडाच्या पिलाला एक खेळणी मिळालं. त्याच खेळणीला त्यानं भाऊ मानलं, वडील मानलं आणि आई मानलं. हा एकटेपणाची कहाणी आपल्याला एक गोष्ट सांगतेय, ते म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, कितीही बंगले असू द्या, कितीही गाड्या असू द्या, पण जर तुमच्याकडे तुमच्या हक्काचा माणूस, त्याचं प्रेम आणि त्याचा आधार नसेल तर हे सगळं छूट आहे. कारण आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची आपण वेळीच किंमत ठेवली पाहिजे, कदर केली पाहिजे. अजून एक कटू सत्य सांगू, तुमच्याकडे कितीही धनदौलत असू द्या, कितीही पैसे असू द्या, पण एक असा शब्द आहे ज्याची उणीव कधीच भरू निघू शकत नाही, कुठल्या बाजारात मिळणार नाही, ते म्हणजे आई. जर का आई असेल ना, तर तिला जपा. कारण या जगामध्ये असे कित्येक लोक आहेत, त्यांच्याकडे आई नाहीये, आईचं प्रेम नाहीये, जे असताना त्यांनी कदर केली नाहीये, पण त्यांना आता वाटतं की आई असायला पाहिजे. म्हणून म्हणतो, आई आहे आपल्याकडे तर तुम्ही आत्ताच प्रेम द्या, सांभाळून घ्या. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.